ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम, वाईन महागण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यात 6 महिने सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट झाली आहे। याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार असून वाईन उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता आहे। दरवर्षी 2.5 ते 3 किलो लिटर वाईन तयार होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे। द्राक्षांच्या तुटवड्यामुळे बेदाणे व्यावसायिक आणि वाईन उद्योगात खरेदीसाठी स्पर्धा वाढणार असून द्राक्ष उत्पादकांना प्रति किलो सुमारे 2 रुपये अधिक दर मिळण्याची शक्यता आहे। मात्र महाग दराने द्राक्ष खरेदी करावी लागल्याने वाईनच्या दरात वाढ होण्याचे संकेत ऑल इंडिया वाईन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिले। आजही ढगाळ वातावरण आहे आणि सतत यावर्षी 6 महिने पाऊस राहिलेला आहे। साधारण मे मध्ये हा पाऊस अनएक्सपेक्टेड सुरू झाला आणि तो साधारण नोव्हेंबरपर्यंत पाऊस दिवाळीनंतर सुद्धा पडत होता। तर ह्या सगळ्या वातावरणाचा या द्राक्ष शेतीवर मोठा परिणाम झाला आणि संपूर्ण नाशिकच काय संपूर्ण महाराष्ट्राची जी द्राक्ष शेती अडचणीत आली। जवळजवळ 60 ते 65% या द्राक्ष शेतीचं नुकसान झालेलं आहे। ते तेवढं यील्डवरती त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यापासून आम्ही टेबल ग्रेप्सपासून काही वाईन बनवतो। या वाईन निश्चितपणे त्याच्यापासून टेबल वाईन्स, RTD आणि त्याच्यापासून वाईन अल्कोहोलिक बेवरेजेस आम्ही काही बनवतो। त्याला संपूर्ण बाजारामध्ये चांगली मागणी वाढत आहे, परंतु त्याचा निश्चितपणे आता यावर्षी परिणाम हा जाणवणार आहे आणि मला वाटतं की त्याची एकतर द्राक्षाला आपल्याला जास्त किंमत देता येईल का, वाईनची किंमत वाढवता येईल का, ही वाईन आपल्याला कशी अवेलेबल करता येईल, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आता वाईन उत्पादकांना हे करावं लागणार आहे। परंतु एकच आधाराची गोष्ट अशी आहे की वाईनची जी द्राक्ष आहे, जे शिराज आहे, कॅबर्ने आहे, शेनिन आहे, सोविनो आहे, तर या द्राक्षांवरती या परिणामाचा फार काही जास्त परिणाम झालेला नाही आहे। ती सुस्थितीत द्राक्ष आहे, त्याच्यामुळं व्हरायटल वाईन्सवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, परंतु टेबल वाईन वरती त्याचा निश्चितपणे तुटवडा जाणवणार आहे। आणि मला वाटतं की अनेक राज्यांमध्ये हे जे काही मार्केट एस्टॅब्लिश होतं आहे टेबल वाईन्सपासून RTD आणि हे कार्बोनेटेड ड्रिंक, त्याच्यावर निश्चितपणे याचा जास्त परिणाम होणार आहे। तर मला वाटतं की अर्ध्या अधिक वाईन आम्ही त्याच्यापासून बनवतो आणि अर्ध्या वाईन साधारण व्हरायटल बनवतो। मला वाटतं याचा निश्चित परिणाम हा मार्केटवर होईल, परंतु आता पुढं आणखीन हे कसं होतं हे बघणं औचित्याचं राहणार आहे।